कोकणचा राजा. लेखक संजय कंक. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. कोकणचा राजा. श्रोते हो, आपल्या भारतभूमीवर प्रत्यक्ष स्वर्गाशी स्पर्धा करतील असे अनेक प्रदेश आहेत. मला त्यापैकी अत्यंत आवडणारा एक भूभाग म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं कोकण. कोकण पर्यटनाला मी सदैव तत्परतेनं तयार असतो. यावेळी देखील कोकण दौऱ्याची आखणी झाली आणि त्या स्वर्गातल्या एका छोट्या भागाची निवड केली, गणपतीपुळे. रसिको हो, कोकण म्हटले की सगळ्यात प्रथम डोळ्यासमोर येतो तो म्हणजे निसर्ग. लाल माती, नारळाची झाडं, सुपारी, हापूस आंबा, काजू, फणस यांची झाडं, दरी डोंगर यामधून जाणारा नागमोडी रस्ता, मधूनच डोकावणारं एखादं गाव किंवा वस्ती, उतरत्या छपराची कौलारू घरं, लाल चिरे वापरून केलेल्या भिंती, घराभोवती लाल मातीचं अंगण, दारी ताडामाडाची आंब्या फणसांची झाडं, 2-4 लालभडक जास्वंदाची रोपं आणि दूरवर नजर जाईल तिथं भातशेतं. शाळेत पहिलं निसर्गचित्र शिकवलं जातं ते म्हणजे 2 डोंगर, त्यांच्या फटीतून दिसणारा सूर्य, एक झोपडं, त्याला बिलगून नारळाचं झाड, बाजूनं वाहणारं पाणी, 2-4 उडणारे पक्षी, पानभर हिरवळ आणि या सगळ्यांना कवेत घेणारं निळं आकाश. प्रवासात नजर जाईल तिथं हेच दृश्य दिसतं. कुठल्या तरी कल्पक चित्रकारानं हे दृश्य हेरलं आणि शिकवायला तसं शिकायला सोपं म्हणून प्रसिद्ध झालं. हा कोकणातला निसर्ग समुद्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण समुद्र हे एक स्वतंत्र प्रकरण आहे, त्याचा वेगळा उल्लेख करायला हवा. रसिको हो, कोकणातल्या निसर्गाचा, तिथल्या मातीचा आणि हवापाण्याचा एक वेगळाच गुणधर्म आहे आणि म्हणूनच हापूस हे अमृत फळ तिथं पिकतं. फणस, काजू, नारळ, सुपारी, आमसूल यांच्या बाबतीतही तसंच म्हणायला हरकत नाही. हे म्हणजे गुरु द्रोणाचार्यांनी लाडका शिष्य अर्जुनाला ठेवणीतली अस्त्रविद्या विशेष रुची घेऊन शिकवावी, तसं काहीचं निसर्ग या गुरूनं कोकण शिष्याच्या बाबतीत केलं असावं. कोकणातला माणूससुद्धा इतरांपेक्षा वेगळा वाटतो. अनेक स्वभाव वैशिष्ट्यांपैकी ठळक वैशिष्ट्य म्हणजे समाधानी वृत्ती. थोडक्यात गोड बांधून घेण्याचा स्वभाव, सहनशील आणि कष्टाळू. 4 दिवसांच्या वास्तव्यात कुठल्याही हॉटेलमध्ये कुणीही जादा पैसे अर्थात टीप मागितली नाही. टीप मिळवण्यासाठी टिपेचाच काय, पण कुठलाच आवाज नाही. पडेल ते कष्ट करण्याची तयारी. निसर्गानं दिलेल्या साधनसामग्रीत भागवायचं हे अखंड व्रत आणि वृत्ती. एकदा वडापाव घेतला तर त्याबरोबर मोजून 1च मिरची दिली होती. संपली तर अजून घ्या, पण अगोदरच बचकभर नाही दिल्या. सकाळी 7 वाजता पहिला चहा देणारा वेटर रात्री 10 वाजता हसतमुखानं रात्रीच्या जेवणाची ऑर्डर घेतो. अशी कामाची वेळ. कोकणात खूप श्रीमंती नसेल, पण मनाची श्रीमंती नक्कीच आहे. अगत्यशीलता आहे. गेल्या वर्षी कोकणात जाण्याचा योग आला. एका स्नेह्यांनी घरी राहण्याचा खूप आग्रह केला. उकडीचे मोदक, सोलकढी, फणसाची भाजी असा खास कोकणातला बेत. जाताना भला मोठा फणस आमच्या हाती दिला. घरच्या छान आंब्याच्या माडाच्या बागा, तरी बरीच मंडळी शहराकडे चाकरी करतात. मी गमतीनं त्यांना म्हणतो, तुम्ही इथं चाकरी करून बागा उठवा, आम्ही इथं येऊन त्यांचा उपभोग घेतो. कोकणातला निसर्ग, कोकणातला माणूस यांच्या इतकाच महत्त्वाचा अजून एक घटक म्हणजे कोकणातला समुद्र. यावेळी MTDCची बांबूची झोपडी आम्ही आरक्षित केली होती, अगदी समुद्रकिनारी. डोळे उघडले की समोर समुद्र. सकाळी त्याच्या गाजेनं जाग यायची, तर रात्री त्याच्या गाजेची अंगाई ऐकत झोपेच्या अधीन व्हायचं. समुद्रकिनारी मऊ पांढऱ्या पुळणीच्या रेतीवरून अनवाणी पावलांनी सकाळी मोठा फेरफटका झाला की तासनतास त्याच्या लाटा अंगावर झेलत काठावर बसून राहायचं. त्याला नजरेत साठवत राहायचं, नंतर आठवत राहण्यासाठी. त्याच्या लाटांचं पदलालित्य बघण्यात वेळ कसा जायचा हे समजतच नव्हतं. एक हळुवार लाट उलगडत आल्यासारखी त्यापाठोपाठ गर्जना करत दुसरी सणसणीत लाट अंगावर आदळत बसल्या जागेपासून
दूर भिरकावून द्यायची. ते हळुवार लाट म्हणजे आईनं साईच्या हातानं मऊसूत शाल अंगावर पांघरावी तशी, तर ती जोरदार लाट म्हणजे रांगड्या बापानं राकट हातानं लाडानं पाठीवर थाप मारत जाडंभरडं कांबळं त्यावर घालावं तशा या लाटा पाठोपाठ उठत होत्या. बापाचं रांगडं प्रेमही तितकंच महत्त्वाचं. पाठ खाजवायला खरखरीत ब्रश हवा असतो, तिथं मोरपिशी ब्रश उपयोगी नाही. बापाचं प्रेमही असंच. वाघ पंजे मारून लाडात येतो तसं. श्रोतेहो, उधाण येऊन गेल्यावर किनारा शेणानं सारवलेल्या जमिनीसारखा लख्ख दिसत होता. जिथून लाटा माघारी फिरत त्या पट्ट्यात असंख्य छोटे छोटे लाल दगडगोटे, शंख शिंपले नक्षीकाम केल्यासारखी रुतून बसत. एखाद्या भरजरी साडीच्या पदरावर वेलबुट्ट्या काढाव्या तसं ते दृश्य भासे. तिथल्या त्या भारलेल्या वातावरणानं झालेली मंत्रमुग्ध अवस्था भंग करायला इवलेविले खेकडे दिसत. परतीची लाट गेली की ते शिताफीनं त्या वाळूत गायब होत. दूरवर एखादा बगळा सावकाश लांब ढांगा टाकत मासेमारीसाठी शतपावली घालत होता. तो चालताना मोठा मजेशीर दिसायचा. चिखलात चालताना एखादी व्यक्ती कपडे चिखलात पडू नयेत म्हणून बोटांच्या चिमटीत ढोपरापर्यंत वर पकडून लांब ढांगा टाकत चालावी, अगदी ती चाल त्या बगड्याची वाटत होती. नित्य आहारात रुचीपालट हवा म्हणून 2-4 कावळे परतीच्या लाटेकडं काकदृष्टी लावून होते. फुटभर उंचीवरून त्यांचं उड्डाण सुरू होतं. हे सगळं स्वप्नवत वाटणारं दृश्य अनुभवण्यात किती वेळ गेला कळलंच नाही. विचारांच्या आवर्तनात एक बालगीत आठवलं. आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो. एक सुखद प्रश्न पडला, खरंच कोकणचा राजा नेमका कोण? कोकणातला निसर्ग, कोकणातला माणूस की कोकणातला समुद्र? या प्रश्नाचं उत्तर कदाचित सापेक्ष असेल, कदाचित एकमेकांना पूरक असेल. नेमकं उत्तर सर्वांना माहिती आहे आणि ते उत्तर मौन सोडून आपोआप प्रत्येकाच्या ओठी येईल. विक्रम आणि वेताळ कथेतल्या विक्रमादित्याच्या ओठी येतं तसं, नकळत आणि सहजपणे. कोकणचा राजा या लेखाचं वाचन आपण ऐकलंत. लेखक संजय कंक, नाशिक. त्यांचा मोबाईल नंबर 9850565678. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.